गुड इव्हनिंग. तर अन्न वाया जाते म्हणून पोट भरल्यानंतरही ते खाऊन घेते का, याबद्दल ही आजची रील आहे. आपल्याकडे अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून एक वाक्य बोललं जातं, अन्न वाया घालवू नका, ताटात दिलेलं सगळं अन्न संपवा. तर अन्न वाया घालवणं हे चुकीचं आहे आणि अन्नाचा अनादर करणं ही चुकीचं आहे. पण आपलं पोट भरलेलं असताना वरून आपण अन्न खाणं हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? किंवा जर आता गरज नाही, आपलं पोट भरलेलं आहे तरीही आपण वरून खातोय, असं करणं म्हणजे आपण शरीराचा आपल्या अनादर करणं आहे ना. तर अन्न वाया जाते म्हणून उरलेलं अन्न खाणं, असं केल्यामुळं आपण अन्न वाचवत नाही. तर जेवढं आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खाऊ तर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात कॅलरीज जातात आणि आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम दिसतात. आपल्याला काही आजारही होऊ शकतात लाईफस्टाईल रिलेटेड, जसं की डायबिटीस, वेट गेन. आणि कसं आहे की जर तुम्ही आपलं पोट भरलेलं आहे आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न घेतलं तर आपले जे नॅचरल सिग्नल्स आहेत की बाबा मला भूक लागलेली आहे किंवा आता माझं पोट भरलेलं आहे, हे नॅचरल सिग्नल्स आपण इग्नोर करतो आणि इग्नोर केल्यामुळं आपल्याला ओव्हर इटिंगची सवय लागते. त्याचप्रमाणे आपण काही ठिकाणी भावनिकून आहार घेतो, जसं की कोणी खूप आग्रह केला आहे किंवा आपण खाणारच, त्यामुळे आपल्याला इमोशनल इटिंगची पण सवय लागते. पण ह्या दोन्ही गोष्टी, इमोशनल इटिंग आणि ओव्हर इटिंग, ह्या जर आपल्याला आपल्या डे टू डे लाईफस्टाईलमध्ये जर हॅबिच्युअल झाल्या तर याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या अवयवांवर दिसून येतो. त्याचप्रमाणे कसं आहे, पूर्वी कशी पद्धत होती, खूप अन्न करणं, त्यामुळं खूप अन्न वाया जायचं. पण आता कसं आहे, आता छोटी कुटुंब आहेत, त्यामुळं आपल्याला एक प्रकारचा अंदाज येतो की बाबा किती आपल्याला सर्वसाधारण अन्न लागणार आहे, तर त्याप्रमाणे अन्न बनवावं. थोडंफार जास्त चालू शकतं. त्यानंतर आपण जर प्लेटमध्ये जेवण घेतलं तर ते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं, पण जास्त घेऊ नये. कमी घेतलं तर चालतं, कमीच घ्यावं आणि परत जर आपल्याला भूक असेल तर घ्यावं आणि जरा. त्यानंतर जर जास्त प्रमाणात अन्न राहिलं तर त्याचं योग्य पॅकिंग करून ते गरजू लोक कोण आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवावं. आता त्यात आपला असा गैरसमज असतो की फ्रीजमधलं अन्न खराबच होत नाही, पण असं नाही आहे. तर नॅचरली कसं आहे की तुम्हाला नॅचरल जे सिग्नल्स आहेत, भूक लागणं किंवा पोट भरलेलं आहे, हे आपल्याला समजले पाहिजेत. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगले आहेत. जर आपण ते ओव्हरकम केले किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष करून आपण खात राहिलो तर आपल्याला लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात, जसं की मी मगाशी सांगितलं, वेट गेन, डायबेटीस. त्यानंतर अन्न वाया घालवणं म्हणून ते पोटात ढकलण्यामुळं आपल्या मनाला बरं वाटतं की आपलं अन्न वाया गेलेलं नाही आहे. पण हे अन्न असं ढकलून आपण आपल्या आरोग्य तर वाया घालवत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. थँक्यू.